दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायची परंपरा आहे. सोनं म्हणून आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो. पण ही आपट्याचीच पानं का देतात? इतर झाडांची पानं आपण का नाही देत? तर पुराणामध्ये याविषयी एक कथा आहे. ती कथा अशी आहे की कौत्स नावाचा एक शिष्य होता, ज्याने ऋषी वरतंतूकडून वेदविद्या शिकली होती. ही वेदविद्या शिकल्यानंतर त्यांनी वरतंतू ऋषींना असं विचारलं की मी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तर वरतंतू ऋषींनी सांगितलं की मी जो तुला वेदविद्या शिकवले त्यात तू पारंगत हो आणि त्याचा प्रचार प्रसार तू कर, हीच मला गुरुदक्षिणा आहे. परंतु कौत्साने हट्ट धरला की नाही नाही, ते तर मी करणारच आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तर त्यांनी असं सांगितलं, जर तुझा आग्रहच असेल तर 14 कोटी सुवर्णमुद्रा मला तू गुरुदक्षिणा म्हणून दे. आता हे ऐकल्यावर तो शिष्य जो होता कौत्स, तो विचारात पडला की आता मी काय करू, या सुवर्णमुद्रा कुठून आणू? मग त्यांनी त्या राज्यातल्या राजाकडे म्हणजे रघुराजाकडे धाव घेतली आणि रघुराजाला आपली समस्या सांगितली. आता हा जो रघुराजा होता हा प्रजेवर प्रेम करणारा होता, त्यांना मदत करणारा होता, त्यामुळे त्याला कौत्साला मदत करायची होती. परंतु त्या राजाजवळ सुद्धा इतकं सोनं नव्हतं. मग आता काय करायचं? मग राजाने कुबेराची करुणा भाकली, त्याची प्रार्थना केली आणि कुबेर या राजाच्या निष्पाप भोळ्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि राजाला सुवर्ण जे हवं होतं त्या सुवर्णाचा अक्षरशः पाऊसच त्याने राज्यात पाडला. आता एवढं सुवर्ण जमा झाल्यानंतर राजाने त्याला हात न लावता सर्वच्या सर्व सोनं कौत्साला देऊन टाकलं. कौत्सही प्रामाणिक होता. त्यांनी त्याला जेवढं सोनं हवं होतं गुरुदक्षिणा देण्यासाठी तेवढंच सोनं घेतलं आणि बाकीचं सोनं जे होतं ते आपट्याच्या झाडाखाली ठेवून दिलं आणि तिकडच्या नगरवासियांना सांगितलं की आता तुम्ही हे सोनं लुटा. आणि तो दिवस होता दसऱ्याचा, त्यामुळे ते नागरिकही त्या आपट्याच्या झाडाजवळ आले आणि प्रत्येकाने त्यांना जितकं सोनं लुटता आलं किंवा जेवढं हवं होतं तेवढं लुटलं आणि ते सर्व सुखी आनंदी झाले. तो दिवस दसऱ्याचा असल्यामुळेच ही परंपरा सुरू झाली की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकाला द्यायची. औषधी गुणही या आपट्याच्या झाडामध्ये अनेक आहेत. तसंच शत्रूपासून बचाव करणारा किंवा शत्रूचा नाश करणारा वृक्ष म्हणून तो प्रसिद्ध आहे. याचं दुसरं नाव आहे अश्वंतक. अश्वंतक म्हणजे हे दगडावर किंवा कडेकपारीत कुठेही वाढणारं झाड आहे आणि ते झाड जसं जसं तिथे रुजतं आणि वाढत जातं तसं दगडामधल्या भेगा या मोठ्या होतात आणि तो खडक फुटतो आणि त्याचमुळे या झाडाचं महत्त्व अतिशय चांगलं आहे आणि त्याचमुळे आपण आपट्याची पानं दसऱ्याला सोनं म्हणून एकमेकांना देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा.